नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते आहे। त्यामुळे या भागात पावसाचं सातत्य राहणार आहे। हा पाऊस जवळपास मराठवाड्याच्या मध्य भागापर्यंत सुद्धा येऊ शकतो। स्थानिक वातावरण देखील पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तयार होऊ शकतं। त्यामुळे काही भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील निर्माण होईल। परतीच्या पावसाचे लक्षण असलेला पाऊस आता 14-15 तारखेपासून सुरू होतोय, परंतु हा मिश्र स्वरूपाचा आहे। 20 तारखेनंतर परतीचा पाऊस खऱ्या अर्थाने सक्रिय होईल असं दिसतंय। सध्या मेघगर्जना महाराष्ट्रामध्ये नाहीये, परंतु भारतामध्ये मेघगर्जनेचं प्रमाण तसं हलक्या स्वरूपात सध्या आहे। GFS मॉडेलने आज 10 तारखेला पूर्व मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी मेघगर्जनेसह होऊ शकतो। 11 तारखेपासून पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, पूर्व मराठवाडा आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण वाढत जाणार आहे। विदर्भात पावसाचं सातत्य आहे। पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण 12 तारखेला असणार आहे। पूर्व मराठवाड्यात असणार आहे। पावसाचं प्रमाण 13 तारखेपासून वाढायला सुरुवात होईल। यामध्ये मराठवाड्याचा बहुतांश भाग, विदर्भाचा बहुतांश भाग, पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग समाविष्ट असेल। यावेळेस आपण बघतो कोकणातील आणि उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील पाऊस उघडलेला आहे। एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता असून 14 तारखेला याचा प्रभाव मराठवाड्यावर आणि पश्चिम महाराष्ट्रात पडणार आहे। थोडा परिणाम विदर्भातही असणार आहे। याचा अतिशय तीव्र प्रभाव पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात, लातूर, धाराशिवमध्ये पडणार आहे। सातारा, सांगलीतही त्याचा परिणाम होईल। दक्षिण कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या खास भागातही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मराठवाड्यात मोठे पाऊस, पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण कोकणात मोठे पाऊस बघू शकतो आपण। अतिवृष्टी या ठिकाणी होऊ शकते। आपण बघतो तर हे वातावरण आपल्याला 2 दिवस राहणार आहे। 16 तारखेला याचा प्रभाव या भागामध्ये आहे। 17 तारखेपासून मात्र GFSने हे वातावरण थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेला सरकण्याची शक्यता व्यक्त केली आहे आणि आपण बघतो की मोठं पावसाळी क्षेत्र उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ असं 18 तारखेलाही असणार आहे आणि आपण 19 तारखेलाही महाराष्ट्रात मोठे पाऊस बघतो आहोत। ठिकठिकाणी हे पावसाळी वातावरण भाग बदलत तयार होईल। एकूणच आपण बघतो की 19 तारखेपर्यंत GFSने देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे आणि आपण एक वैशिष्ट्य बघतो आहोत की या ठिकाणी आपल्याला उत्तर भारतातील पावसाचा जोर 19 तारखेला कमी होताना बघायला मिळतोय। म्हणजे जवळपास या सर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी होत आहे आणि हीच तर परतीच्या पावसाची मूळ लक्षणं आहेत। न्यूमरिकल मॉडेल निरीक्षणानुसार आपण SMW मॉडेलचा या व्हर्जनचा अंदाज बघतो। या ठिकाणी आपण बघतो की हळूहळू विदर्भ, पूर्व मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने पावसाचं क्षेत्र सरकत आहे आणि यामध्ये आपण बघतो की विदर्भात सुरुवातीला काही दिवस पावसाचं प्रमाण अधिक राहील। त्यानंतर हे मराठवाड्याच्या दक्षिणी भाग आणि पूर्व भागात वाढेल। पश्चिम महाराष्ट्रातही वाढणार आहे आणि मग दक्षिण कोकणासहित हे प्रमाण पुढे वाढत जाणार आहे। साधारणपणे आपण बघतो की 17-18 तारखेला सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण असणार आहे। सर्व मॉडेल वेगवेगळ्या प्रकारचा अंदाज जरी देत असले तरी महाराष्ट्रात पाऊस होणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। जवळपास 24 तारखेपर्यंत आपला अंदाज पोहोचला आहे। त्यामुळे दक्षिण भारतामध्ये आणि खास करून आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असं हे पावसाळी प्रमाण राहील। आजपासूनच विदर्भ, मराठवाड्याच्या पूर्व भागात किंवा दक्षिण भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे। यामध्ये मुख्यत्वे करून लातूरचा काही भाग, नांदेडचा काही भाग, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे। 11 तारखेला या भागात पावसाचा अंदाज आहे। पश्चिम महाराष्ट्रात थोडं स्थानिक वातावरण आहे। 12 तारखेपासून हे पावसाचं प्रमाण थोडं अंतर्गत भागात म्हणजेच मराठवाड्याकडे आणि पश्चिम विदर्भाकडे सरकायला सुरुवात होईल। 13 तारखेला मात्र संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याच्या दृष्टीने पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल। 14 तारखेला
पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणी भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. अरबी समुद्रात हे क्षेत्र सरकत असल्यामुळे अरबी समुद्रातून मिळालेल्या बाष्पामुळे या भागात अतिवृष्टी होईल. 15 तारखेला मात्र हे थोडं अरबी समुद्रात सरकते, परंतु अरबी समुद्रात अंतर्गत भागात अनुकूल वातावरण असल्यामुळे हे पुन्हा महाराष्ट्रावर सरकण्याची शक्यता आहे. तरी देखील मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे. जसं मी म्हणालो की अरबी समुद्रात ते अंतर्गत भागात जाणार नाही, तर आपल्याला दिसतंय की त्याचा प्रभाव कोकणात, उत्तर भागामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव राहणार आहे. 17 तारखेला पुन्हा एकदा हे वातावरण महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे उत्तर मराठवाडा, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण, नाशिक या भागात याचा जोर राहणार आहे. 18 तारखेला मात्र विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात स्थानिक वातावरण तयार होईल. 19 तारखेला देखील स्थानिक स्वरूपाचं वातावरण असणार आहे. 20 तारखेला ही ट्रफ सक्रिय राहणार आहे, म्हणजे विदर्भात, मराठवाड्याच्या पूर्व भागात पाऊस असेल. 21 तारखेला मात्र महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होण्याचा अंदाज आज देण्यात आला आहे. आणि त्याच वेळेस आपण हेही निरीक्षण नोंदतो आहोत, ढगाळ वातावरण जरी असलं तरी राजस्थान, गुजरातच्या पश्चिमी भागातला पावसाचा प्रभाव कमी होतोय. ही बाब आपल्याला 22 तारखेला अधिक प्रकर्षाने जाणवते. नवरात्र 22 तारखेला सुरू होते. स्थानिक स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. नवरात्रीचा दुसरा दिवस जोरदार पावसाचा आहे, त्यामुळे महाराष्ट्रात पावसात जोर वाढेल. हा परतीचा पाऊस आहे आणि आपण मान्सूनची परतीचा प्रवास कशा पद्धतीने होतोय ते आपण या भागात बघता आहात. पूर्णपणे हा भाग पश्चिमी वाऱ्यांच्या परिक्षेत्रामध्ये आलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यास भविष्यात तयार होणाऱ्या सिस्टम राजस्थानच्या भागात आता जाणार नाहीत. 24 तारखेला बघतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे आणि आता एक गोष्ट स्पष्ट होऊ लागली आहे की मान्सून परतीचा प्रवास थोडा गतिमान पद्धतीने करण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच मान्सून यावर्षी माघार घेईल असं दिसते. परंतु जर एखादी स्ट्रॉंग सिस्टम तयार झाली तर या परतीच्या पावसामध्ये देखील ती मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला रोखून धरत असते. त्यामुळे आपण बघूयात की कशा पद्धतीने प्रक्रिया घडते. आपला अंदाज 24 तारखेपर्यंत पोहोचलाय, म्हणजे जवळपास सर्व सप्टेंबर महिन्याचा अंदाज आपल्याजवळ आहे.